नमस्कार मैत्रिणो, मी विद्यास फूड अँड ब्युटीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करूया खुसखुशीत अशा पुऱ्या, सगळ्यांना आवडणाऱ्या आणि आपण सणासुदीला करतो तशा टम्म फुगलेल्या आणि कमी तेलकट अशा पुऱ्या. पुऱ्यांसाठी इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो गव्हाच्या पिठासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला लावून घेऊ शकता. चवीसाठी मीठ घेतले आणि साखर घेतलेली आहे. 3-4 चमचे दूध घेतलेले आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं. आणि इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं, पण हे आपल्याला एवढं लागणार नाही. यातलं आपण अगदी 3-4 चमचे तेल मोहण्यासाठी ह्याच्यात घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. आणि मग थोडं थोडं ते पाणी टाकून आपण मळून घेऊया. पीठ जरासं घट्टच मळायचं आपल्याला, अगदीच कडक नाही आहे, पण थोडं घट्टच मळायचं, कारण पुरींचं पीठ घट्ट असतं. जेवढं पातळ किंवा सैल पीठ असेल तेवढं मग पुऱ्या तेल शोषतात चांगलं भरपूर. मग ते आपल्याला नको आहे म्हणून आपण कमी पाणी वापरणार आहोत. आणि अगदीच घट्ट नाही करता येणार, कारण आपण रवा घालतोय, रवाही पाणी शोषून घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम असं म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं आहे. हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. एक 10 मिनिटं आपण ह्याला रेस्ट देऊया. मी वरून तेलाचा हातही फिरवून घेतलेला आहे. झाकून ठेवूया. 10 मिनिटांना आपण पुऱ्या करायला घेऊया. 10-15 मिनिटं झालेली आहेत. मी अशा प्रकारे पुऱ्यांचे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. तेलाचं बोट घेऊन असे दोन्ही बाजूला तेल थोडंसं लावून पुरी एकसारखी लाटून घ्यायची. पुरीला कधीच सुक्कं पीठ वापरायचं नाही लाटताना, नाही तर मग आपलं तेलही खराब होतं आणि पुरीवरती पण एक असा पांढरा पांढरा थर पावडरचा का जमा होतो. अशा पुऱ्या आपण लाटून घेऊया सगळ्या. इथं तेल तापलेलं आहे. आपण छोटी पिठाची गोळी टाकून बघूया. ती वरती आली, त्या हिशोबाने आपण आता पुऱ्या टाकायला सुरुवात करूया. अलगद अशी पुरी सोडून घ्यायची आहे. ती स्वतःहून वर येईपर्यंत तिला हात नाही लावायचा. पुरीला सतत हात लावण्याने सुद्धा पुरी तेलकट होते. ती बघा वर आली, फुगली पण आहे छान. आता आपण चारी बाजून त्याच्यावरती असं तेल थोडंसं सोडून घेऊया आणि उलट करून घेऊया. आता या ठिकाणी आपण थोडी दाबू शकतो पुरी, जेणेकरून कडेला सुद्धा ती चांगली शेकून निघेल. अशी चांगली थोडीशी गोल्डन झाली का काढूया. ही पुरी पूर्ण वर आली आहे. तिला आता आपण उलटून घेऊया. थोडी दाबून घ्यायची, अगदी अलगद थोडीशीच. आणि याची गोल्डन झाली का तिला काढून घेऊया. हे बघा इथे रंग आलेला आहे. हे बघा अशी गोल्डन झाली की काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आपण सगळं पुऱ्या करून घेऊया. आपल्या पुऱ्या तयार आहेत. अगदी खुसखुशीत होणाऱ्या, कमी तेलकट, टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत. करून बघा, आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या पुऱ्या तुम्ही श्रीखंड पुरी, खीर पुरी, पुरी भाजी किंवा तुमच्या कोणत्याही आवडीच्या ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. चहा पुऱ्यामध्ये पण छान लागतात. चला तर मग या खायला. बाय.